सांगली लोकसभेचे खासदार विशालदादा पाटील यांनी खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर सांगलीच्या काँग्रेस कमिटीसमोर आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। विशालदादा पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून 1,00,000 मताधिक्याने निवडून आल्यानंतर आज संसदेत खासदारपदाची शपथ घेतली। मैं विशाल शैलजा प्रकाश बापू पाटिल जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। त्यानिमित्ताने आज सांगलीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस कमिटीसमोर आतिषबाजी करत पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आज सांगली लोकसभेचे लोकप्रिय व सांगलीकरांचे खासदार आदरणीय विशालदादा प्रकाश बापू शैलजा बापू पाटील यांनी आज संसदेमध्ये जी शपथ घेतली, त्या शपथीचे आज सांगलीकरांना एवढा अभिमान झाला की गेले 3-4 महिने जे बरा कष्ट करून सांगलीकरांनी जो विजय संपादन करून जो दरवाजा फोडून स्वर्गीय वसंतदादांचा विचार पुन्हा दिल्लीपर्यंत, कदम साहेबांचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचून स्वर्गीय मदन भाऊंचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज अभिमानानं आज काँग्रेस कार्यकर्त्यांना आज पेढे भरवून फटाक्या आतिषबाजी करून आम्ही आज उत्साह साजरा केला। आणि आज सांगलीच्या गणरायाचा आज संकष्टी, आजही मंगळवारी, आज सुरुवातही आम्ही मंगळवारी केली होती आणि आज आमची शपथविधीही मंगळवारी झाली आणि निकालही मंगळवारी झाला। योगायोगानं आज गणरायाचा आमच्या सांगलीकरावर असाच आशीर्वाद व आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना राहिला। याच्या वतीने मी सर्व सांगलीकरांच्या भावना आज आनंदी आणि उत्साहित आहेत, एवढंच मी बोलतो। बोला। आज सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एक सुवर्णकाळ आणि सुवर्ण पर्वाला सुरुवात झाली। भारतीय संसद आणि भारतीय लोकसभेच्या सभागृहामध्ये सांगली जिल्ह्याचे सुपुत्र वसंतदादाचे नातू यांनी आज खासदार म्हणून निवड झाल्यानंतर आज त्या ठिकाणी शपथविधी घेतला। भारतीय संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा असणारा जय भीम या शब्दाचा अनुच्चार त्या ठिकाणी करून त्यांनी या सभागृहामध्ये भारतीय घटना आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण करणं, संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे। जनसामान्य लोकांची भूमिका या सभागृहात कशी मांडावी त्याचा एक ट्रेलर आज विशाल पाटलांनी दाखवून दिलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी टीव्हीवरती बघितल्यानंतर विघ्नहर्त्या गजाननाच्या पवित्र नगरीत राहणाऱ्या सांगलीकरांच्या मनामध्ये आनंदाच्या सागरात बुडून उल्हासाच्या गटांगळ्या खाण्याचा योग आला। त्यानिमित्तानं आम्ही भरभरून पेढे भरवलो आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आज काँग्रेस कमिटीचा हा परिसर आणि सांगली शहराचा परिसर दणावून गेला। या गोष्टीचा मला अभिमान आहे। त्याबद्दल सांगली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचं त्रिवार अभिनंदन आणि धन्यवाद।